नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो। म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथमाध्यायाचं मंगलाचरण विश्वमौली ज्ञानोबारायांची करुणा आहे आणि त्याच असणाऱ्या मंगलाचरणाचा यथामती यथावकाश आपण चिंतन करण्याचा विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने अल्पसा प्रयत्न करत आहोत। आपण या ग्रंथाची प्रस्तावना, या ग्रंथाच्या पाठीमागे असणारी ज्ञानोबारायांची भूमिका, ग्रंथाच्या प्रारंभाला केलं जाणारं मंगलाचरण, त्याचे असणारे प्रकार यांचा विचार केल्यानंतर कोणत्याही ग्रंथाचा अधिकारी ठरलेला असतो। यदा कदाचित अधिकारी पुरुषांची संख्या कमी असेल, पण अध्यात्मशास्त्रामध्ये त्या ग्रंथाचे अधिकारी ठरले आहे। ज्याला आपल्या जीवनामध्ये चित्तवृत्तीचा निरोध करायचा आहे तो योगाचा अधिकारी आहे। योगश्चित्तवृत्ती निरोध हे योगसूत्राचं लक्षण आहे। त्याप्रमाणे ज्याला भक्ती जाणायची असेल तो श्री नारद महर्षींच्या भक्तिसूत्राचा अधिकारी आहे। अथा तो भक्तिं व्याख्यास्यामः। किंवा ज्याला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल तो ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीचा अधिकारी ब्रह्मसूत्रामध्ये सांगितला। अथा तो ब्रह्मजिज्ञासा। पण ज्याला ब्रह्मप्राप्ती करायची असेल त्याच्या जीवनामध्ये काही योग्यता असावी लागते। ज्या साधकाने पूर्वजीवनामध्ये निष्काम कर्म, निष्काम उपासना या दोन साधनांच्या द्वारे आपल्या अंतकरणातले मल नावाचा आणि विक्षेप नावाचा दोष घालवून ज्याच्या ठिकाणी फक्त आत्मस्वरूपाचं आवरण, अर्थात तेही अज्ञानाचंच आवरण शिल्लक आहे, आणि त्या आवरण निवृत्ती करता जो विवेक वैराग्य शमदमादी षटक मुमुक्षुत्व या साधनाने संपन्न आहे तो अध्यात्मशास्त्राचा अधिकारी आहे। ज्ञानोबाराय त्या अधिकाऱ्याचं वर्णन करतात। तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची अधिकारी ये परिलोक वाक्चातुर्य होईल सुखिया। या अध्यात्मशास्त्रामध्ये ज्याने आपल्या अंतकरणाच्या वृत्तीला विषय वासनांपासून आवरलेला आहे आणि सर्व इंद्रियांना त्या विषयापासून आवरलेलं असेल तर तो अंतरंग पुरुष आहे। त्याच्यात दोन लक्षणं आहे बरं। आवरायचं आहे दोघाला, म्हणजे इंद्रियांना पण आवरायचंच आहे, मनाला पण आवरायचं आहे। पण त्यामध्ये सूक्ष्म फरक असा आहे की इंद्रियांना विषयापासून आवरायचं आणि अंतकरणाला विषयांच्या वासनापासून आवरायचं। इंद्रियांचं संयमन याला दम असं म्हणतात आणि मनाचा निग्रह करणं याला शम असं म्हणतात, किंवा यालाच आपण शांततांत असंही त्याचं लक्षण केलेलं आहे। असा जो आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया। जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही। जो मनाशी चाळण सांगे, जो प्रकृतीची केले नेगे। जो श्रद्धेचे निसंभोगी सुखिया झाला, तया तेची गिवसीत ते ज्ञान पावे निश्चित। जया माझी अचुंबित शांती असे। असा हा अध्यात्मशास्त्राचा अधिकारी आहे। गुरुवर्य बाबा सांगत असतात, अधिकारी पुरुषाचा आणि फलाचा संबंध असतो। प्राप्य प्रापभाव संबंध आहे त्याचा। अधिकारी झाल्याशिवाय फळ मिळत नाही। सामान्य फळसुद्धा अधिकारी झाल्याशिवाय मिळत नाही, तर हे तर परमार्थातलं फळ आहे। गुरुवर्य राऊत बाबा एक उदाहरण सांगत असतात। ते हल्लीच्या काळामध्ये, आता जुन्या काळात ज्यांचे लग्न झाले ते भाग्यवान होते बिचारे, त्यांचे लग्न सव्वा महिने चालायचे असं म्हणतात बुवा। ते जुने लोक आठवणी सांगतात ना। गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, एखाद्या पुरुषाला जर आपण विचारलं, का हो तुमच्या गावात तर सप्ताह सुरू आहे म्हणे, हो जाता का तुम्ही? दररोज जातो म्हणे। बरं, मग कालच्या कीर्तनकाराने कोणता अभंग घेतला? ते म्हणे अभंगही असतो का? हा मग, अरे वारकरी कीर्तन आहे, अभंग असणार की? हो म्हणे, काहीतरी होतं तुका म्हणे, म्हणजे अभंग आठवत नाही कालचा। आणि म्हणून तुमचं लग्न कधी झालं? 65 वर्षापूर्वी। बरं, काय काय होतं? जशास तसं सांगतो म्हणे।
बाबांचा शब्द आहे, जशास तसं मागं पुढं काही होऊ देत नाही. म्हणजे आठवतं हे या बाबतीमध्ये. भाव असा आहे की लग्न हल्लीच्या काळामध्ये त्या मंगल कार्यालयामध्ये होतात आणि एकदम कमी वेळेमध्ये. बरं, ते अष्टकं ध्वनिक्षेपकावर म्हटले जातात, म्हणजे माईकवर, त्यामुळे ते ऐकायला सगळ्यांना येतात. बरं, पुढच्या लोकांच्या अक्षदा वधूवरांच्या मस्तकावर पडतात, जे पुढं आहे ते, पण मागच्या लोकांच्या मधल्यांच्या अंगावर पडतात, त्यांच्या काही शेवटपर्यंत जात नाही. मग मध्यंतरी असणारे सुद्धा काहीतरी आहेच ना, योग्य वयातले तरुण आहे, तरुणी आहे, पण लग्न सगळ्यांचं लागत नाही. का? कारण विवाहबंधनाचं जे काही बंधन आहे ते फक्त वधू आणि वरांनी आपल्या हातामध्ये बांधलेलं आहे, त्यामुळे ते अधिकारी आहे. मग सामान्य व्यवहारामध्ये सुद्धा अधिकारी झाल्याशिवाय जर फळ मिळत नसेल तर हा तर परमार्थ आहे. म्हणून ज्याला ब्रह्मजिज्ञासा प्राप्त झाली तो अध्यात्मशास्त्राचा अधिकारी आहे. आणि ती ब्रह्मप्राप्ती व्हावी याकरता ज्याचा सामान्य पद्धतीने विचार करता येणार नाही असं अवांग मनस गोचर असणारं ब्रह्मतत्वसुद्धा प्रत्येक असणाऱ्या अधिकारी पुरुषाच्या बुद्धीवर आरूढ व्हावं याकरता श्रुती मातेचा आणि महापुरुषांचा संश्रय करावा लागतो. बरं, आपण काल विचार असा केला की पाश्चिमात्य देशामध्ये सुद्धा काही तत्त्वज्ञानी झालेत, तत्त्वज्ञ माणसं झालेत ते, पण त्यांना आपल्या विचाराची दिशा कळण्यासाठी योग्य अशा प्रकारचं शास्त्र प्रमाण म्हणून आधार मिळाला नाही किंवा त्यांना त्या काळामध्ये महापुरुषांचा संश्रय मिळाला नाही. या बाबतीमध्ये भारतीय तत्त्वज्ञान फारच भाग्यवान आहे की या ठिकाणी अपौरुषेय प्रमाणवाक्य ज्याला वेद असं म्हणतात ते आपल्याला मिळालेलं आहे. आणि वेदाचं अनुसरण करणारे मग स्मृती, पुराण, संत वाङ्मय, महापुरुषांचे असणारे अनुभव हे आपल्या जोडीला असल्यामुळे साधकाला परमार्थाचा प्रवास करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. मग श्रुतीने ते परब्रह्म प्राप्त व्हावं याकरता तस्यवाचकः प्रणवः असं म्हणून ओम इत्येकाक्षरं ब्रह्म, ओंकाराची योजना केली. या ओंकार पदातून ब्रह्माचा निर्देश केला, यातून मंगलही साधलं, वस्तुनिर्देशरूप मंगलाचाही विचार आहे. तस्य वाचकः प्रणवः असल्यामुळे ब्रह्म सांगतात आणि ते ब्रह्म कुणाला सांगायचं? ज्याला ब्रह्मजिज्ञासा असेल. अथा तो ब्रह्मजिज्ञासा तोही विचार करता येतो. ज्ञानोबराय त्या परब्रह्माला ओंकाराला नमन करतात. नमस्कार ही सगळ्यात मोठी भक्ती आहे. मग ब्रह्म कोण आहे? ब्रह्माचं लक्षण काय? लक्षणामध्ये दोन प्रकार आहे. एक आहे स्वरूप लक्षण आणि दुसरं आहे तटस्थ लक्षण. स्वरूपम सद्व्यावर्तकम स्वरूपलक्षणम, जे स्वरूप असतं आणि व्यावर्तक असतं, जे ज्याचं स्वरूपच आहे, अन्यापासून वेगळं करून दाखवतं, त्याला स्वरूपलक्षण असं म्हणतात. आणि कादाचित कत्वे सती व्यावर्तकम, तटस्थ लक्षण असं म्हणतात. जे कधी असतं आणि कधी नसतं पण तरीसुद्धा अन्यांपासून वेगळं करून दाखवतं, त्याला तटस्थ लक्षण असं म्हणतात. परब्रह्म हे जगताचं विवर्तोपादान कारण आहे. हे कारणत्व सांगितलं पण ते त्याचं मात्र आद्या या पदाने तटस्थ लक्षण आहे. आणि सच्चिदानंद रूपता हे त्याचं स्वरूप लक्षण आहे, पण ते सुद्धा सापेक्ष आहे. जरी श्रुतीने सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म विज्ञानम आनंदम ब्रह्म असं म्हणून ब्रह्माचं वर्णन केलं असेल तर ते सापेक्ष आहे ना. असताची व्यावृत्ती सद म्हणवाली श्रुती, जडाची समाप्ती चिदरूप ऐसे, दुःखाचे सर्वनाशी उरले ते सुख असे, निगदिले निश्वासे प्रभूचेनी. असत जड दुःख हे जगाचं स्वरूप आहे आणि तसा परमात्मा नाही. याकरता सत चित आनंद हे ब्रह्माचं लक्षण स्वरूप लक्षण आहे, पण तरीसुद्धा जगापासून व्यावर्तक करणारं आहे. आणि परमात्मा जगताचं आदी कारण आहे, हे त्याचं तटस्थ लक्षण आहे. ओम नमोजी आद्या, पण तो जगताचं कारण आहे. याला प्रमाण काय? वेद प्रतिपाद्या, वेदानेच त्याचं तसं प्रतिपादन केलं आहे. वेदामध्ये श्रुती आली ना, यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति यत्प्रयन्ति विसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. हे लक्षण कोणतं सांगितलं आहे? तटस्थ लक्षणाचा विचार आला आहे. असंग परब्रह्म जगताचं कारण होऊ शकत नाही. माया जड असल्यामुळे तेही जगताचं कारण होऊ शकत नाही.
परमाणूच्या बाबतीमध्ये जगताचं कारणत्व नैयायिकांनी मानलं तो त्यांचा आरंभवाद आहे. सांख्यांनी प्रकृती कारण मांडली तो त्यांचा परिणामवाद आहे. आणि वेदांत शास्त्राने ब्रह्म कारण मांडलं तो वेदांत शास्त्राचा विवर्तवाद आहे. विवर्तवादामध्ये अधिष्ठानाशिवाय सत्य अधिष्ठानाशिवाय खोटा पदार्थ भासतच नाही. निरधिष्ठान भ्रम होत नाही असं त्याचं वाक्य आहे. खोटा पदार्थ भासायचा असेल म्हणजे आपल्याला सर्प जर दिसायचा असेल तर व्यावहारिक सत्य असणारी रज्जू तरी कमीत कमी मानावी लागेल की नाही. व्यवहारातली सत्य दोरी असल्याशिवाय जर भ्रम भासत नाही तद्वत पारमार्थिक सद असणारं ब्रह्म याशिवाय जगताचा भ्रम होऊ शकत नाही. म्हणून सत्य असणारं ब्रह्म वेदांनी प्रतिपादन करून सांगितलं. वेदात 2 प्रकार आले आहे. एक परमात्म्याचं विधिमुखाने वर्णन करणं. परमात्मा असा आहे असं प्रतिपादन केलं जातं तेव्हा त्याला विधिमुखाने वर्णन असं म्हणतात. आणि परमात्मा असा नाही असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्याला अतद्व्यावृत्ती रूपाने निषेध रूपाने वर्णन करणं किंवा न इति ज्याला आपण नेती म्हणतो त्या रूपाने वर्णन केलेलं आहे. न सांगता सुद्धा सांगता येतं की नाही. जैसे न सांगणे वरी बाळापती शुरूप करी बोल निमालेपणी विवरी अचर्चाते असं म्हणून ज्ञानोबाने आद्या या पदाने वेदाच्या प्रतिपादनाचा परमात्मा विषय आहे. शब्द प्रमाण आहे वेद. मग शब्द प्रमाणाने तरी परमात्मा कळतो का? खरं तर असं आहे परमात्मा हा कोणत्याच प्रमाणाने कळत नाही. मग अध्ययन का करायचं? एक वाक्य सांगतो बरं थोडंसं. परमात्मा कोणत्याच प्रमाणाने कळत नाही हे कळण्यासाठीच ऐकायचं आहे. नायम आत्मा प्रवचनेन लभ्यः. परमात्मा हा प्रवचन केल्याने प्राप्त होत नाही पण हे प्रवचन ऐकल्याशिवाय कळत नाही म्हणूनच ऐकायचं आहे. गुरुवर्य बाबा स्वामी महाराजांचं वाक्य सांगत असतात परमात्मा हा शब्द प्रमाणाने कळत नाही पण कळाला तर शब्द प्रमाणा वाचूनही कळत नाही. मग शब्द प्रमाण करतं तरी काय? शब्द प्रमाण परमात्म्याचं प्रकाशन करत नाही. मग त्यावर असणारं जे अज्ञानाचं आवरण आलं आहे त्याला फक्त भंग करतं. एकदा प्रतिबंध दूर झाला तर स्वयंप्रकाश वस्तू शिल्लकच असते. देह नवे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. जे उरतं ना त्यालाच परमात्मा तत्व असं म्हणतात. ते उरण्यासाठी त्यावर आलेलं आवरण बाजूला काढावं लागतं की नाही. मग आवरण बाजूला काढण्याचं काम फक्त प्रमाण करतं म्हणून या अर्थाने ते प्रबळ मानलेलं आहे. तैसा आत्मदर्शनी आढळ असे अविद्येचा जो मळ तो शास्त्र नाशी म्हणून ते प्रबल आहे. आणि ईर निर्मळ मी प्रकाशे स्वये असंच परब्रह्म आपल्याला प्राप्त व्हावं, सगळ्यांनाच प्राप्त व्हावं याकरता भगवंताच्या अंतकरणामध्ये दया आली. हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आज आपण मासाना मार्गशीर्षोहम या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चिंतन करतो आहे आणि जगातल्या सगळ्या मुमुक्षूंचं भाग्य उदयाला आलं. त्यामुळे भगवंताच्या मुखारविंदातून भक्तराज अर्जुनाचं निमित्त करून परमात्म्यांनी आज आपल्या हृदयामध्ये ठेवलेलं ज्ञान प्रगट केलं. त्याच प्रसंगाला आपण गीता जयंती असं म्हणतो आहे. आज भगवद्गीतेची जयंती आहे ना. मनोनी आपुलेनी पदे वर्णे अर्थाचेने जीवे प्राणी मी वाचोनी होणेने आन काही मनोनी जगी गीता मी आत्मेनी पतिव्रता. ज्ञानोबा 15व्या अध्यायामध्ये वर्णन करतात श्री भगवत गीता ही एक प्रकारची पतिव्रता माऊली आहे आणि ती पतिव्रता माऊली आपल्या श्लोकातल्या प्रत्येक अक्षराने पदाने वर्णाने अर्थाच्या जीव प्राणाने एका परब्रह्मा वाचून अन्य काही जाणत नाही म्हणूनच ती पतिव्रता आहे. श्रुतीला काही ठिकाणी वधू असं म्हटलेलं आहे आणि पतिव्रता आहे याच्यामुळेच ते आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देते. आता वैकुंठवासी गुरुवर्य श्री घुलेबाबा असं म्हणायचे बुवा ग्रंथ कोणता श्रेष्ठ आहे याकरता निकष 3 बघावे लागतात. पहिला निकष आहे त्या ग्रंथाचा वक्ता बघावा. दुसरा निकष असा आहे त्या ग्रंथाचा श्रोता बघावा. तिसरा निकष त्या ग्रंथाचा विषय पाहावा. बाबा हेच पहिल्या अध्यायामध्ये सांगायचे बरं. जे ब्रह्मेशावनी प्रशोषिंजे जे सनकादिकी सेविजे आदरेशी जे भगवद्गीता म्हणजे या ओळीवर बाबा स्पष्टीकरण सांगायचे.
गीतेच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं, आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी परिसत असे. अगोदरच यामध्ये विवेक आलेला आहे. विवेकामध्ये सार असार सत्य आणि मिथ्या यांचा विचार केला असतो. विचार केल्यानंतर असार समोर राहतच नाही आणि सार फक्त अवशिष्ट राहतं. तैसे विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी यांसी. जे तत्व शिल्लक राहतं असाराचा परित्याग होतो. असा ज्यामध्ये विवेक किंवा विचार केला जातो तो या ग्रंथाचा विषय आहे. अनात्मवर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर. चरताती सविचार राजहंस. अनात्मवर्ग एक प्रकारचं पाणी आहे. वर्ग म्हणजे समूह. अनात्मवर्ग हा समूह पाणी आहे. त्या पाण्याचा परित्याग करावा आणि रसरूप असणारा आत्मा त्याचा स्वीकार करावा याकरताच गीतेचं प्रवृत्ती निमित्त झालेलं आहे. अर्जुनाचं निमित्त करून भगवंतांनी हा विवेक या ग्रंथामध्ये प्रगट केला. बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ता जी ग्रंथी. या ग्रंथाचा वक्ता एवढा श्रेष्ठ आहे की वेद प्रतिपाद्या जी देवता ती या ग्रंथाचा वक्ता आहे. एवढा मोठा वक्ता मिळाला या ग्रंथाला. श्रोता भक्तराज किरीटी आहे की या लागी सुमन आणि शुद्धमती. जो अनिंदक अनन्य गती पैगा गौप्य ही परितया प्रति चावळी जे सुखे. तरी प्रस्तुत आता गुणी इही तो वाचवणी आन नाही. मनोनी गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. ऐकण्याकरता श्रोत्याच्या अंतकरणामध्ये सुमनता म्हणजे मन चांगलं असावं लागतं. शुद्ध बुद्धी असावी लागते. शुद्ध बुद्धी शुद्ध आहाराने प्राप्त होते. आहार शुद्धो सत्वशुद्धी. शुद्ध बुद्धीचा व्यक्ती असावा लागतो. बरं, व्यवहारामध्ये एखादा व्यक्ती फार हुशार असतो पण तो परमार्थामध्ये टिकेल असं मात्र काही सांगता येत नाही. वैकुंठवासी गुरुवारे घुले बाबा म्हणायचे, व्यवहारामध्ये माणसं हुशार असतात. हुशार म्हणजे लबाड असतात. कारण हुशारी आणि लबाडी एकाच अधिकरणामध्ये राहत असते. म्हणून व्यवहारातला हुशार मनुष्य परमार्थामध्ये कधी कधी होतं बघा. गावाकडचे काही माणसं खूप हुशार असतात, विचारवंत असतात, पण पाठात आले की पहिल्या 10 मिनिटात त्यांना झोप लागते. का? ते हुशार असतात पण शुद्ध बुद्धीचे नसतात. या लागी सुमन आणि शुद्धमती. जो आनंदक अनन्य गती पैगा गौप्य ही परितया प्रति चावळी जे सुखे. भगवंताने हे ज्ञान वडिलांच्या समोर नाही प्रगट केलं, मातेलाही सांगितलं नाही. आपल्या असणाऱ्या जवळीक सेवा करणाऱ्या लक्ष्मी मातेला सुद्धा तिच्यापासूनही लपवून ठेवलं. पण अर्जुनाच्या समोर मात्र मोकळ्या मनाने प्रगट केलं. जे न सांगेची पितया वसुदेवासी. जे न सांगेचे माते देवकीशी. जे न सांगेचे बंधू बळीभद्रासी. ते गुह्य अर्जुनेशी बोलत. अर्जुनासमोर मात्र मोकळ्या मनाने प्रगट केलं. झालं निमित्त अर्जुनाचं, पण लाभ मात्र आपल्याला झाला की नाही. तैसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे. संसारा एवढे थोर ओझे फिडिले जगाचे. मग आपण तीर्थामध्ये स्नान करतो तसं गीता नावाच्या तीर्थामध्ये सुद्धा आपण स्नान केलं पाहिजे. सकृत गीतांबशी स्नानम सांगितलं की नाही. मल निर्मोचनम पुंसाम. आपल्या अंतकणातले सगळे मल जर मुक्त करायचे असेल तर एकदा जरी आपण गीतेच्या या श्लोकामध्ये स्नान केलं तरी चालतं. पण या तीर्थामध्ये स्नान करायचं असेल तर दरवाजा आहे. ते तर श्रवणाचिनी द्वारे तिरतिरी गता सोपारे. ज्ञानदेव म्हणे दातारे माझीनी केले. या तीर्थात स्नान करायचं असेल तर श्रवणाचा दरवाजा आहे. या दरवाजातून जावं लागतं आणि मग या तीर्थामध्ये स्नान करायचं. मनोनी जाणता या सवा. गीताची एकी सेवा काय कराल आघवा शास्त्री येरी. इतर शास्त्रांचं अध्ययन करण्याची फार आवश्यकता नाही आहे. फक्त जर आपण गीतेचं अध्ययन करत असाल तर. गीता दर्पण नावाचा एक ग्रंथ आहे, त्यामध्ये गीतेचं महात्म्य आलं आहे. किंवा 18व्या अध्यायामध्ये सुद्धा गीतेचं महात्म्य आलं आहे. ज्ञानोबा असं म्हणतात, गीतेच्या अनुष्टुप छंदातल्या एका श्लोकामध्ये जवळपास 32 अक्षरं असतात. सामान्यपणे आपण संख्या विचारली तर काही श्लोक मोठे पण आहेत, पण सामान्यपणाने अनुष्टुप छंदातल्या रचना जी आहे त्यामध्ये 32 अक्षर आहेत. आणि एका अक्षराचं जर आपल्याला श्रवण झालं तर एका अक्षरामध्ये
32 अश्वमेध यज्ञ, एका अक्षरामध्ये एक अश्वमेध यज्ञ, मग एका श्लोकामध्ये 32 अश्वमेध यज्ञ होतात. बरं, अश्वमेध यज्ञ प्रभू रामचंद्रांनी केलेला होता. मग त्यामध्ये एक अश्व सोडायचा आणि तो पृथ्वीवर जात असताना ज्या ज्या भागातून जाईल त्या भागामध्ये ज्याचा अश्व असेल त्याचं राज्य प्रस्थापित होतं. आणि एखाद्याने नाही मान्य केलं की लगेच युद्ध करावं लागतं. ते प्रभू रामचंद्रांचा अश्व सगळ्या पृथ्वीची प्रदक्षिणा करून आला आणि त्यांच्याच राज्यामध्ये लवकुशाने अडवला. तो भाग वेगळा आहे. मग अश्वमेध यज्ञ करायचा अधिकार जो संपूर्ण पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट असेल त्याला प्राप्त होतो. आणि ज्ञानोबाला गीतेचं महात्म्य सांगत असताना असं म्हणता, जे ये गीतेची अक्षरे जे तुले का कर्णद्वारे रेघती ते तुले होती पुरे अश्वमेधकी. गीता दर्पण नावाचा पण ग्रंथ महात्म्य सांगतो. बरं, आणि ज्ञानोबा महात्म्य सांगतात, गीतेची जेवढी म्हणून अक्षरं आपल्या कानावर जातात एका अक्षरामध्ये एक अश्वमेध यज्ञ पूर्ण होतो. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. तुम्हाला माहिती असो किंवा नसो, पण या श्लोकामध्ये 32 अक्षर आहे आणि तुमच्या कानामध्ये हा श्लोक गेलेलाच आहे आता. म्हणजे प्रत्येकाकडून आता 32 अश्वमेध यज्ञ झालेले आहे. दक्षिणानंतर द्या. ऐके नाही, सगळ्यांच्या कानातून एक अक्षर गेलं म्हणजे एका असणाऱ्या अक्षरामध्ये एक अश्वमेध यज्ञ पूर्ण झाला. ही आपली श्रद्धा आहे आणि फळ आहे. त्या गीता दर्पण नावाच्या ग्रंथामध्ये एक गीतेच्या महात्म्याची कथा आली आहे. कथा बऱ्याच जणांनी ऐकली असेल, पण काही जण नवीन आहे. एक असणारा कामगार व्यक्ती आपलं काम उरकून, आता ज्याचं शिक्षण कमी असतं की नाही त्याला मग त्या कंपनीच्या नियमाप्रमाणे काम करावं लागतं. 8 तासाची जर त्याची ड्युटी असेल तर मग त्याला सकाळी गेला की 4-5 वाजता माघारी येतो, 3 वाजता गेला की रात्री येतो, सायंकाळी गेला की सकाळी येतो. ते 8 तासाचे 3 प्रकार. कधी कधी IT क्षेत्रामध्ये काही विद्यार्थी लोक असतात ते रात्रीच काम करतात. आता इथे ते रात्री काम करतात, पण विदेशात तेव्हा दिवस झालेला असतो. म्हणजे ते लोक दिवसानुसार काम करतात आणि आपल्याकडून रात्री काम करून घेतात. ते हुशारच लोक आहेत ते. म्हणजे आपलं आरोग्याचं काही हो, पण त्यांचं बरोबर ते सगळी व्यवस्था लावून घेतात. तो भाग आपला नाही चिंतनाचा, सोडून द्या. मग तो रात्री कामावून आला, 12 वाजता त्याची ड्युटी संपली, घरी आला. बिचारा प्रामाणिक होता. मग कशावरून? ज्या अर्थी तो सायकलवर जात येत होता म्हणून तो प्रामाणिक होता की नाही. गरीबच राहिला. तो आला आणि रात्री त्याने आपल्या घराच्या जवळ एका झाडाखाली एका सुंदर स्त्रीला पाहिलं. विचारलं, तो कोण आहे? तिने सांगितलं, मी प्रवासी आहे. म्हणे, मग कुठं जायचं? कुठेतरी एखाद्या व्यक्तीने मला आश्रय द्यावा आजचे दिवस. मग त्याने आपल्या खिशातून चावी काढली, तिच्या हातात दिली. म्हणे, माझं घर आहे, जिथं विश्रांती करायची विश्रांती कर. त्याने ते सायकल लावली आणि घराच्या पाठीमागे गाईचा गोठा, त्या गोठ्यामध्ये बिचारा झोपला. झोपला म्हणजे का? त्याचं कारण तो थकलेला होता. जो मनुष्य कष्ट चांगले करतो ना त्याला आता तो मोबाईल बंद कर, झोप असं म्हणावं लागत नाही. तो पहिला झोपतो, मोबाईल आपोआप बंद होतो नंतर. तो पहिला. आपण बघा ना, आपण जर समजा दिवे घाट चढून गेलो, एकादशी असते बघा, आणि प्रामाणिकपणाने भजन केलं असेल, म्हणजे वाटप केंद्राकडे लक्ष नसेल, प्रामाणिकपणाने भजन केलं तर त्याला दिवे घाट पार केला की असं म्हणावं लागत नाही, तो आता विश्रांती कर. जे गाडीने प्रवास करतात पुढं जाऊन त्यांना सांगायला, अरे बडबड करू नका, आम्हाला झोपू दे असं म्हणावं लागतं. पण ज्याचे कष्ट झाले त्याला मात्र झोप लागते. तो पाठीमागे गेला आणि त्याला झोप लागली. सकाळी दररोज तो उठायचा आणि स्वतः नाश्ता करायचा. पण त्या दिवशी त्याचं अहोभाग्य, त्या स्त्रीने त्याला नाश्ता दिला आयता. आणि मग आयता पदार्थ मिळाला की त्याचा आनंद बाकीच्याला नाही कळत. जो मनुष्य एकटा असतो त्याला ते कळतं. त्याला तो आयता नाश्ता मिळाला, दुपारी जाण्याकरता पुन्हा डबा मिळाला, तो खुश झाला की नाही. आता आपल्याला जर द्वादशीला नुसतं आमंत्रण मिळालं तर किती आनंद होतो. त्याला तेवढा आनंद नक्कीच झाला असेल की नाही. तो डबा घेऊन गेला, त्यांचा परिचय झाला. मग अतिपरिचयात ती नंतर झाली, पहिलं लग्न झालं. लग्न झालं आणि मग एके दिवशी तो जेवायला बसला. असं भिंतीला पाठ टेकून जेवायला बसला. एक लक्षण सांगितलं शास्त्रामध्ये, पतिव्रता माऊलीने पतीचं भोजन होईपर्यंत त्या जागेहून बाजूला जाऊ नये. म्हणजे कधी कधी वाढायची गरज पडते,
किंवा कधी कधी डास चिलटं माशा वगैरे येतात. मग ती सेवा आहे पतिव्रता माऊलीची. आणि नेमकं काय झालं, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे असा भयंकर वारा सुटला. गरीब होता, पण त्याने असं वाटलं दरवाजातून जर वारा आला तर घराचे पत्रे उडून जातील. मग त्याने त्या स्त्रीला सांगितलं, धर्मपत्नीला त्याच्या, की तेवढा दरवाजा बंद कर. मग आता सामान्य एखादी स्त्री जर असती तर ती 2 पावलं चालून गेली असेल, दरवाजा बंद केला असता. तिने तसं नाही केलं. या भिंतीजवळ बसली होती की नाही पतीजवळ, तिथूनच तिने असा हात लांबवला आणि दरवाजा बंद केला. ते त्याने पाहिलं आणि त्याला अनुभव आला. त्याने आतापर्यंत फक्त ऐकलं होतं, कानून के हात बहुत लंबे होते. त्याने आज प्रत्यक्ष पाहिलं की आपल्या बायकोचे हात एवढे लांब कसं काय. विचारलं, तू कोण आहे? त्याने सांगितले, मी हाडळ आहे. मी म्हणजे ती हाडळ आहे म्हणे, आणि तुझं शोषण करण्याकरता मी आली आहे. जर माझी सत्यता कोणाला सांगितली तर तुला माहिती आहे माझे हात किती लांब जातात. घशापर्यंत यायला काहीच वेळ लागणार नाही, तुझा घात होऊ शकतो. बिचारा घरीच येत नव्हता, काय करावं येऊन त्याने, असं सुकून गेला. मग मित्राने विचारलं, काय झालं? म्हणजे सांगता येण्यासारखं नाही, सांगितलं तर माझ्या घशापर्यंत हात येऊ शकतात. म्हणजे मग आपण वैद्याकडे जाऊ. वैद्याकडे गेला, नाडी परीक्षण त्यांनी केलं आणि लक्षात आलं याला रोग शरीराचा नाही आहे, मनाचा आहे. आणि म्हणून मग मनाचा रोग जाण्याकरता काहीतरी औषध द्यावं लागेल. झाडं पाल्याचं त्याने औषध दिलं, एका कागदामध्ये पुडी बांधली आणि तो घरी आला. आता त्याने घरात पाऊल टाकलं की ती त्याची असणारी पत्नी एका पावलाने मागं सरकायची. त्याच्या लक्षात आलं औषधामध्ये काहीतरी ताकद आहे. आणि ती म्हणायची, पहिल्यांदा खिशातलं काय ते बाहेर काढा. तो म्हणला, ज्या अर्थी मला ही घाबरते आहे म्हणजे औषधात काहीतरी प्रभाव आहे. तो सकाळी 7ला आला औषध घेऊन, ते 8 वाजता गुप्त झाली, परत आलीच नाही. तो म्हणला, याला म्हणतात औषध. अजून घेतलंसुद्धा नाही तरीसुद्धा संपूर्ण दोष निवारण झाला. आणि मग त्याने ते औषध काढून पाहिलं. औषध सामान्य होतं, पण ते औषध ज्या कागदामध्ये त्याने आणलं होतं ना, त्या कागदावर एक भगवद्गीतेचा श्लोक लिहिलेला होता. एक गीतेचा श्लोक खिशात असल्यामुळे जर एवढी बाधा टळू शकते, खिशातच फक्त भगवद्गीतेचा एक श्लोक होता. बरं, ज्याच्या हृदयात गीता असेल त्याला काय अनिष्ट होणार आहे. म्हणून तर आपल्याकडे ग्रंथ सेवा केली जाते की नाही. म्हणून मी तुम्हाला विनंती केली होती की जेवढ्या पाठामध्ये ओव्या होतील तेवढ्याच जरी आपण चिंतन पारायण केलं किंवा सेवा केली तरी या ग्रंथ सांगता होईपर्यंत जवळपास आपल्या सगळ्यांची ज्ञानेश्वरी पाठ होईल. आणि काही हरकत नाही, ज्या ओव्या आपण चांगल्या प्रकारे अर्थचिंतन करून ऐकतो ना, ते आपलं पाठांतर खूप चांगलं होत असतं आणि ते आयुष्यभर विसरत नाही. एवढं सगळं गीतेचं महात्म्य आहे. आणि ती भगवद्गीता आज आपल्याकरता परमात्म्यांनी प्रगट केली. म्हणून आपल्याला यथाशक्य झालं तर आज आपण गीतेचं पारायण केलं पाहिजे. जर कोणाला नाही शक्य झालं तर कमीत कमी 18 वाद्य तरी पारायण केला पाहिजे. तेही नाही शक्य झालं तर अंतिम जो श्लोक आहे ना, यत्र योगेश्वर कृष्ण, या श्लोकाचं 108 तरी पारायण केलं पाहिजे. असो, हे गीतेचं महात्म्य आहे. आणि त्याच गीताशास्त्रावर ज्ञानोबाराय व्याख्यान करतात. नेवाशाला जेव्हा ज्ञानोबाराय आले, श्री निवृत्तीनाथांनी आज्ञा केली की आता हा भयंकर वर्षाकाळ आहे, आपल्याला काही प्रवास करता येणार नाही. चातुर्मासाचा कालावधी मानलेला आहे. त्या काळामध्ये म्हणून गीतेचं आपण व्याख्यान करावं. ज्ञानोबाराय म्हणतात, एरवी तये साचोकारे तुम्ही गीतार्थाचे सोयरे, जाणून गीता जीवसरे धरली मिया. निवृत्तीनाथांना गीतेचा अर्थ आवडतो आणि तो आवडत असल्यामुळे मी सुद्धा श्री भगवद्गीता माझ्या हृदयाशी कवटाळलेली आहे. म्हणजे तुमची भगवद्गीता आता माझ्याकडं तारण आहे. जर ही भगवद्गीता तुम्हाला सोडून घ्यायची असेल तर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. जे सर्वस्व आपुले द्याल मग येते सोडवून न्याल. म्हणून ग्रंथ नोहे ओल साचची हे किंबहुना मज, तुमची या कृपा काज ती लागी व्याज ग्रंथाचे केले. हे ज्ञानोबारांना कृपा संपादन करायची आहे निवृत्तीनाथांची, आणि त्याकरता या ग्रंथाचं व्याज किंवा निमित्त आहे. त्यातून हा ग्रंथ प्रगट झाला. आपण प्रथम ओवीच्या अर्ध्या ओवीचा विचार केलेला आहे. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या, वेदाच्या प्रतिपादनाचा परमात्मा विषय आहे. मग तो सुद्धा विधिमुखाने आणि निषेधमुखाने, त्यातला भाव आपण सांगितला. विधिमुखाने सापेक्ष वर्णन आहे बरं, आणि वेदाने निषेधमुखाने प्रतिपादन केलं ते अतद्व्यावृत्ती रूपाने.
न इति पदाने साक्षात कोणताही शब्द परमात्म स्वरूपाचं वर्णन करू शकत नाही का? तो ससंवेद्य आहे म्हणून। जय जय ससंवेद्या याचे अर्थ फार गोड केले बरं। बऱ्याच महापुरुषांनी बरेच अर्थ केले। पहिला अर्थ असा होतो, वेद्य म्हणजे ज्ञानाचा विषय, संवेद्य म्हणजे सम्यक ज्ञानाचा विषय, पुन्हा स्वसंवेद्य म्हणजे स्वतःलाच चांगल्या प्रकारे जाणणारं जे तत्व, थोडक्यात त्याला स्वयंप्रकाश असं म्हणतात। पण जर आपण स्वतःला जाणलं तर त्या ठिकाणी पुन्हा कर्मकर्तृ नावाचा दोष येतो, म्हणजे जाणणारा मीच आहे आणि जाणण्याचा विषय पण मीच आहे, म्हणजे करताही मी आणि कर्मही मी असा दोष येतो। म्हणून काही महापुरुषांनी तिथे अर्थ करत असताना असा अर्थ केला बघा बरं। पदच्छेद असा आहे, यनादेश होतो त्या ठिकाणी, इको यनाच्या नावाचं सूत्र लागतं। सु विशेषण आहे आणि सु असंवेद्य, अशब्द पुन्हा मध्यंतरी घेतलेला आहे। त्या सु शब्दामध्ये असणारा उकार आणि अमध्ये असणारा अकार, त्या उचा झाला हलंत व, अगोदर राहिला हलंत स, ओकाराचा पुन्हा व झाला स्व संवेद्य, म्हणजे काय? पक्का ज्ञानाचा अविषय, त्याला म्हणतात स्वसंवेद्य। सु असंवेद्य, स्वसंवेद्य पण हा शब्द आहे भाषेमध्ये, स्वतःला चांगला जाणणारा असा अर्थ होतोच, नाही असं नाही। पण त्याहीपेक्षा परिणामकारक अर्थ कोणता आहे? चांगल्या प्रकारे स्वतःला विषय न होणारा, म्हणजेच काय? अवेद्यत्वे सती अपरोक्षत्वम स्वसंवेद्यत्वम, जो ज्ञानाचा विषय होत नाही पण आपल्याच ठिकाणी असतो त्याला स्वप्रकाशत्व असं म्हणतात। आता हे कळण्याकरता आपल्याला विचारसागराची थोडीशी प्रक्रिया बघावी लागेल। आता हे एखादा विषय परवेद्य आहे आणि स्वसंवेद्य आहे, याकरता शास्त्रकाराने तिथं वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती मानली आहे। जर एखादा विषय वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्तीचा विषय होत असेल तर तो जड आहे, पण एखादा फक्त वृत्तीव्याप्तीचा विषय आहे आणि फलव्याप्तीचं विषयत्व येत नसेल तर तो स्वसंवेद्य आहे। पहिल्यांदा दृष्टांत दिला जाईल आणि मग थोडीशी प्रक्रिया बघू। कल्पना करा, आपल्यासमोर घट ठेवलेला आहे आणि घटाच्या खाली एखादा पदार्थ ठेवलेला आहे। तो पदार्थ जर प्राप्त करायचा असेल, दृष्टांत समजला तर मग सिद्धांत समजण्याकरता काही अडचण पडणार नाही। कल्पना करा, घटाखाली एखादा पदार्थ आहे, तो पदार्थ प्राप्त करायचा आणि अंधार असेल तर मग काय करावं लागेल? पहिल्यांदा घटाचं आवरण दूर करण्यासाठी आपल्याकडे दंड असावा लागेल, म्हणजे काठी। काठीने आपण घट फोडला पण खाली तर पदार्थ आहे ना, दिसत नाही, मग दिव्याचा प्रकाशही आपल्याला लागेल। म्हणजेच घटाखाली ठेवलेला पदार्थ पाहण्यासाठी दोघाची गरज आहे। पहिली गरज आहे आपल्याला दंड म्हणजेच काठी याची, आणि दुसरी अपेक्षा आपल्याला आहे दिव्याची। दिव्याने त्या पदार्थाचं प्रकाशन केलं जातं। पण कल्पना करा, घटाच्या खाली दिवाच ठेवलेला आहे, मग आता तो दिवा पाहायचा असेल तर काय करावं लागेल? फक्त काठीची गरज आहे। नाही म्हणे तिथला पण दिवा आम्हाला पाहायचा आहे, आम्ही दिवा लावू, असे दिवे लावू नये, ते दिवा आहेच ना अगोदर। घटाच्या खाली जर दिवा असेलच तर तो पाहण्याकरता दुसरा दिवा लावायची गरज नाही। म्हणजे दिवा जर असेल तर फक्त काठीचीच अपेक्षा आहे, आणि जर दिवा नसेल, एखादा दुसरा पदार्थ असेल तर मग काठीची पण गरज आहे आणि दिव्याची पण गरज आहे। हे झालं उदाहरण। तसं आपल्याला एखाद्या विषयाचं ज्ञान करून घ्यायचं असेल पदार्थाचं, तर शास्त्रकाराने विचार केलेला आहे। वेदांत शास्त्रामध्ये ही प्रक्रिया आली किंवा विचारसागरामध्ये विस्ताराने आलेली आहे। आपल्याला ज्ञान करून घ्यायचं असेल तर ज्ञानाचं साधन बाहेर नाही, ते आपल्या आत आहे, आणि आतलं जे साधन आहे, साधनाला कर्ण असं म्हणतात। आतमध्ये साधन असल्यामुळे त्याला अंतःकरण असं म्हणतात। म्हणून अंतःकरण सत्वगुणाचं कार्य आहे, म्हणून ज्ञानाची योग्यता त्यामध्ये आहे। मग त्या अंतःकरणाला शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 विषयाला जाणायचं असेल, हे पंचविषय म्हणजे जग आहे, हे पंचविषयाचा विस्तार। प्रपंच म्हणजेच काय? 5 विषयाचा असणारा विस्तार, त्यालाच तर जग असं म्हणतात। मग कोणत्याही पदार्थाला जाणायचं असेल
तर आपल्या अंतकरणाला इंद्रियांचं साह्य घ्यावं लागतं आणि इंद्रियांचं साह्य घेतलं तरच अंतकरण त्या त्या विषयाला जाणू शकतं. पण थोडासा बारकाव आहे. अंतकरण हे सत्वगुणाचं कार्य आहे, म्हणजे स्वच्छ आहे. आणि जेव्हा त्या अंतकरणाचा परिणाम होतो तेव्हा त्याला वृत्ती असं म्हणतात. जेवढे जेवढे अंतकरणाचे परिणाम होतात त्या त्या ठिकाणी ते अंतकरण स्वच्छ असल्यामुळे चैतन्याचं ते प्रतिबिंब ग्रहण करतंच. म्हणजे अंतकरणात पण चैतन्याचा प्रकाश आहेच, त्याला चिदाभास म्हणतात. अंतकरणाचा परिणाम झाला वृत्ती, त्या वृत्तीमध्ये पण चैतन्याचा प्रकाश आहेच. जेवढे जेवढे अंतकरणाचे अवतार होतील किंवा परिणाम होतील तेवढं तेवढं चैतन्य त्यामध्ये प्रकाशित होणार, म्हणजे होणार. मग काय होतं, जेव्हा एखादा विषय आपल्याला जाणायचा असेल तेव्हा अंतकरणाचा परिणाम होतो वृत्ती रूपाने. ती वृत्ती नेत्रेंद्रियाच्याद्वारे, म्हणजे कोणत्याही विषयाच्याद्वारे, पण स्पष्ट सांगायचं म्हणलं की रूप पाहायचं असेल तर अंतकरणाचा परिणाम झालेली वृत्ती नेत्रेंद्रियाच्याद्वारे बाहेर येते आणि समोर जो पदार्थ असेल त्या पदार्थाच्या आकाराची होते. आता थोडं बारकाईनं बघायचा. समोर पदार्थ आहे, अंतकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे तिथपर्यंत आली. विचारसागर जर असेल आपल्याकडं तर ते विचारसागरामध्ये पाठीमागे एक नकाशा आलेला आहे बघा, आणि त्या नकाशामध्ये ते चित्र दिलेलं आहे आणि एक ऋषी दाखवलेलं आहे. रे बाबा म्हणायचे आम्हाला पाठामध्ये, बघा ते चांगदेव महाराज आहेत. बाबांचं वाक्य मला चांगलं आठवतं. तो नकाशा तुम्ही घरी गेल्यानंतर बघा. अंतकरणाचा परिणाम झाला की वृत्ती त्या पदार्थापर्यंत जाते. चांगला ऐका आता. मग त्या पदार्थाला वृत्ती व्यापते. व्यापते म्हणजे त्या आकाराची होते. जसं जलाशयातलं पाणी कालव्यामध्ये येतं, कालव्यातलं पाणी पाटामध्ये जातं, पाटातलं पाणी झाडाच्या आळ्याशी जातं. म्हणजे जसा आकार भेटेल तसं पाणी त्या त्या आकाराचं होतं. तसं आपली वृत्तीसुद्धा समोर जर घट असेल तर घटाच्या आकाराची होते, समोर आकाशामध्ये सूर्य असेल तर सूर्याच्या आकाराची होते, आणि इतक्या वेगात होते कळतही नाही. आपण जर आत्ता तुम्हाला पाहिलं आणि लगेच डोंगराकडं पाहिलं तर माझी वृत्ती यांच्याही आकाराची होईल, लगेच डोंगराच्या आकाराची सुद्धा होईल. म्हणजे इतकी ती वेगाने प्रक्रिया करते, प्रचंड वेग आहे वृत्तीला. मग आता वृत्ती त्या पदार्थाला व्यापते. मग वृत्तीचं एक काम काय आहे, काठीप्रमाणे त्या पदार्थावर असणारं जे आवरण आहे ना, जसं आपण गट फोडला मागं, तसं ती वृत्ती त्या पदार्थावर असणारं अज्ञानाचं आवरण भंग करते. वृत्तीचं काम संपलं, पण आता ती वृत्ती स्वच्छ आहे, त्यामध्ये चैतन्याचा प्रकाश आहे आणि चैतन्याच्या प्रकाशाला चिदाभास म्हणतात. त्याला शास्त्रामध्ये फलव्याप्ती असं म्हणतात. आणि मग तो चैतन्याचा जो वृत्तीतला प्रकाश आहे तो आपल्याला ज्ञान करून देतो. अयम घटः अयम पटः. म्हणजेच काय, बाह्य पदार्थाचं ज्ञान जर करायचं असेल तर आपल्याला आवरणभंग करण्यासाठी वृत्ती व्याप्तीची पण गरज आहे, आणि त्या पदार्थांचं प्रकाशन व्हावं, ज्ञान व्हावं याकरता फलव्याप्ती म्हणजे चिदाभासाची पण गरज आहे. पण हे झालं बाह्य ज्ञानासाठी. पण जेव्हा श्रीगुरू आपल्याला योग्य अधिकारी पुरुषाला तत्वमस्यादी महावाक्याचा उपदेश करतात, कानावचनाची भेटी सरिसाची पैकिरटी वस्तू होणी उठी कवून ऐकजो. श्रीगुरूंचं असणारं मुख आहे आणि त्या मुखारविंदातून त्यांची कृपा पाझरते. महावाक्याचा उपदेश करतात. वेदामध्ये वाक्य दोन प्रकारचं आहे, एक अवांतर वाक्य आणि महावाक्य. अवांतर म्हणजे स्वरूपाचं कथन करणारं वाक्य, ते अवांतर वाक्य आहे. जीवाच्या आणि ब्रह्माच्या स्वरूपाचं कथन होत असेल तर अवांतर वाक्य, आणि जीव ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन करत असेल, एक रूपता सांगत असेल तर त्याला महावाक्य असं म्हणतात. महावाक्य म्हणजे मोठं वाक्य असा अर्थ नाही त्याचा, 2-4 पानं भरून लिहिली पूर्णविराम दिला असं नाही आहे. महावाक्याचा अर्थ मोठा आहे. अंगे साने परिणामे थोरू, जैसे गुरुमुखीचे अक्षर, त्याला महावाक्य असं म्हणतात. त्या महावाक्याचा उपदेश झाला की मग त्या वाच्यार्थाचा परित्याग करतो आणि लक्षार्थामध्ये असणारं ऐक्य ग्रहण करतो. त्याच्या अंतकरणाची वृत्ती अहम ब्रह्मास्मी इत्याकारक होते. आणि वाच्यार्थ आणि लक्षार्थ काय आहे, समजा तत्वमसी महावाक्य उच्चारलं तर ते तत्पद ईश्वराचं वाच्यार्थाने अर्थ करतं आणि लक्षार्थाने ब्रह्मचैतन्याचं ज्ञान करून देतं.
आणि त्वम पदामध्ये असणारं ते तत्वमसी महावाक्यातलं त्वम पद हे वाचार्थाने जीवाचं ज्ञान करून देतं, लक्षार्थाने कुटस्थ चैतन्याचं ज्ञान होतं. वाचार्थामध्ये जीवाचं आणि ईश्वराचं कधीच ऐक्य होऊ शकत नाही. जीव अल्पज्ञ, ईश्वर सर्वज्ञ आहे. पण मग वाचार्थाचा परित्याग करून लक्षार्थामध्ये इकडे आहे कुटस्थ चैतन्य जीवाच्या स्वरूपामध्ये आणि ईश्वराच्या स्वरूपामध्ये ब्रह्मचैतन्य आहे लक्षार्थामध्ये ऐक्य होऊ शकतं. म्हणून तत्त्वम असी, त्या असी पदाने लक्षार्थातलं ऐक्य होतं. याला जीवब्रह्मैक्य ज्ञान असं म्हणतात. आणि जेव्हा ते महावाक्य त्या अधिकारी पुरुषाने ऐकल्याबरोबर त्याची वृत्ती अहम ब्रह्मास्मी अशी आतल्या आतच होते. बरं, बाह्य ज्ञानासाठी ती बाहेर पडत नाही. त्याची वृत्ती आतल्या आतच मी ब्रह्म आहे या आकाराची होते. आता वृत्तीचे जेवढे स्वरूप आहे तेवढं चैतन्याचं स्वरूप आहे की नाही. मग वृत्ती जेव्हा मी ब्रह्म या आकाराची होते तेव्हा ती वृत्ती आतमध्ये असणाऱ्या आत्मस्वरूपावरचं असणारं अज्ञानाचं आवरण आहे ना, त्याला भंग करते. मग आता वृत्तीचं काम संपलं. आता काम कोणाचं बाकी आहे? वृत्तीमध्ये असणाऱ्या चिदाभासाचं, ज्याला आपण फलव्याप्ती असं म्हणतो, त्या फलाचं काम आहे. पण जेव्हा चिदाभास पाहतो तर समोर सूर्यासारखा प्रकाश आहे आत्मस्वरूपाचा आणि त्याचा प्रकाश काजव्याप्रमाणे आहे. जसं गटाखालच्या दिव्याला प्रकाशित करण्याकरता दुसऱ्या दिव्याची गरज नाही, तसं स्वयंप्रकाश असणाऱ्या आत्म्याचं प्रकाशन करण्यासाठी आता चिदाभासाची काहीच गरज नाही. म्हणून म्हणतात बाह्य ज्ञानासाठी वृत्तीव्याप्ती फलव्याप्तीची गरज आहे, पण आत्मज्ञानासाठी फक्त वृत्तीचीच गरज आहे, फलव्याप्तीची गरज नाही. मग वृत्तीची गरज अज्ञानाचं आवरण भंग करण्यासाठी. ते आवरण भंग झालं की अंतरामध्ये असणारा जो आत्मा आहे ना, तो स्वयंप्रकाश आहे. त्याला आता कोणी प्रकाशित करू शकत नाही. बघा बरं, मन त्याचं चिंतन करत नाही, बुद्धी त्याला जाणू शकत नाही, शब्द प्रमाण त्याला विषय करू शकत नाही. जिथं चिदाभासाचीच आवश्यकता नाही त्या अनुषंगाने बाकी कोणाचीच गरज नाही. म्हणून ज्याला स्वतःच्या प्रकाशनासाठी अन्य कोणत्या प्रमाणाची गरज लागत नाही आणि जो स्वतःच्या प्रकाशाने स्वयंप्रकाशित आहे त्याला स्वसंवेद्य तत्व असं म्हणतात. म्हणून आत्मा हा स्वयंप्रकाश आहे. तुम्हाला उदाहरण देतो. समोर एखादा पदार्थ असेल, तो पदार्थ आहे की नाही हे सांगण्यासाठी आपण असावे लागतो. जर आपण असेल तर आपण सांगू शकतो इथं घट नाही किंवा घट आहे. पण आपण प्रत्येकजण आहे की नाही यासाठी कोणाची गरज आहे? कोणाची गरज आहे का? असं कधी घडतं का? आपण एखाद्याला विचारतो का हो मी आहे की नाही, थोडं तपासणी करून सांगा बरं, मी आहे की नाही? मी आहेच ना. मी नाही असं म्हणण्यासाठी सुद्धा मी असावा लागतो. लक्षात येतं आहे ना? मी नाही हे सांगण्यासाठी सुद्धा मी आहे, तेव्हा मी नाहीचा व्यवहार होऊ शकतो. म्हणजे ज्ञान असेल किंवा अज्ञान असेल या सगळ्यांचं प्रकाशन करणारा मी आहे ना, कायमचा आहे. आणि जर एखादा म्हणत असेल मी आहे की नाही या बाबतीमध्ये मला संशय आहे, तर निसंशय तुला भरती करावं लागेल. कारण ज्याला स्वतःच्या अस्तित्वाविषयी जर संशय निर्माण होत असेल, पंचदशकारांचं म्हणणं आहे बरं, हे समजून घ्यावं. स्वासत्वम तो कस्मैचित रोचते विभ्रमम विना, भ्रम झाल्याशिवाय मी नाही असं कोणालाच वाटत नाही. ज्या अर्थी मी आहे आणि माझ्या सिद्धीसाठी कोणाचीच गरज नाही, याचा अर्थ आत्मस्वरूप हे स्वयंप्रकाशितच आहे. येनेदम जानते सर्वम तम केनान्य न जानताम विज्ञातारम केन विंद्यात शक्तम वेद्येतु साधनम सवेत्ते वेद्यम तत्सर्वम नान्यस्तशास्ते वेदिता. परमात्म स्वरूपाला जाणण्यासाठी अन्य कोणाचीच गरज नाही. म्हणून तर तैसा आत्मदर्शनी आढळ असे अविद्येचा जो मळ तो शास्त्र नाशी, इथपर्यंत शास्त्र समर्थ आहे. आत्मस्वरूपावर आलेला अज्ञानाचा मळ भंग करावा, प्रतिबंध निवृत्त करावा एवढ्यासाठी शास्त्र समर्थ आहे. पण निर्मळ मी प्रकाशे स्वये, त्याचं प्रकाशन करण्याची अन्य कोणाची गरज नाही. म्हणून श्रुतीचं प्रमाण आहे न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती
कुतोऽयमग्नि तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाती। त्या ठिकाणी चंद्र, तारका, सूर्य, अग्नी कोणी त्याचं प्रकाशन करू शकत नाही, उलट तो सर्वांचं प्रकाशन करतो। म्हणजे आत्मस्वरूपाचं असणारं ज्ञान प्रकाश घेऊन सगळे प्रकाशित होता। न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः म्हटलंय की नाही। उलट यांच्या ठिकाणी प्रकाश परमात्म्याचा आहे। यदादित्यगतं तेजो जगत भासयते किलं यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्यमामकम। अमृतानुभवामध्ये उदाहरण दिलं आहे। ज्ञानोबा म्हणतात एक काळा पुरुष आहे, काळ्या वर्णाचा पुरुष आहे आणि तो काळा पुरुष कल्पना करा झोपलेला आहे, अंधारात झोपला पुन्हा काळा राहे काळ वखा तो आपणाना अनेका नो चजवे हा आशिका तरी आशिका हमी बाणे। काळा पुरुष काळ्या वर्णाचा आहे, काळ्या रात्रीमध्ये झोपलेला, इतका काळा कुट्टा आहे। वैद्य बाबा सांगायचे तो हसला तर फक्त त्याचे दातच दिसतात, एवढाच फक्त वर्ण त्याचा पांढरा आहे, बाकी सगळा काळा आहे। त्याच्यासमोर काळा वर्ण सुद्धा पांढरा दिसतो, इतका तो काळा कुट्टा आहे, इतका काळा। मग आता तो अंधारामध्ये झोपलेला आहे, तो कोणाला दिसेल का? दिसणार नाही। तो आपणा न अनिका, दुसऱ्यालाही दिसत नाही आणि झोपल्यामुळे तो स्वतःला दिसत नाही। निरंजनी दिला, निरंजनी म्हणजे अंधारात झोपलेला आहे। आता कल्पना करा, काळा पुरुष काळ्या रात्री काळ्या जमिनीमध्ये झोपलेला आहे, तो इतरांना दिसेल? दिसणार नाही। बरं मी आहे याचं त्याला स्मरण आहे? अजिबात नाही, कारण झोपलेला आहे ना। पण तो नाही असं म्हणण्याची सोय आहे का? नाही। तसं परब्रह्म आहे, ते कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही, यात नवल नाही। ते स्वतःला सुद्धा विषय होत नाही, कारण अनुभवाला अनुभव्यत्व कधीच येत नाही। अनुभव हे अखंड ज्ञान स्वरूप आहे, ज्ञप्ती स्वरूप आहे, म्हणून अनुभवाचा अनुभव घेता येत नसतो। जो लोक म्हणतात ना आम्हाला देव दाखवा, आम्हाला देवाचा अनुभव घ्यायचा आहे, अरे अनुभव हे देवाचं स्वरूप आहे, म्हणून त्याचा अनुभव घेता येत नाही। स्वयमेव अनुभूतित्वा विद्यते नानुभव्यता ज्ञातृज्ञानांतराभावात अज्ञेयः न तु असत्तया। ज्ञानोबांनी म्हणून शब्द वापरला ज्ञानेश्वरीमध्ये, ज्ञातृज्ञेयाविहीन नुसधेचे जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे। ज्याचा कोणी ज्ञाता नाही, ज्याला ज्ञेय करता येत नाही, पण नाही म्हणण्याची सोय नाही, असं परमात्म तत्व आहे। आपण सगळं अध्ययन करतो ना परमार्थातलं, याचा एकच विचार आहे, परमात्मा जाणण्याचा विषय होत नाही हे कळायला पाहिजे। तो जाणण्याचा विषय होत नाही हेच त्याचं जाणणं आहे। येथ जाणीव करी तोची नेणे, आतिलेपण मिरवी तेची उणे। आम्ही जाहलो वैसे जो म्हणे तो काहीच नव्हे। म्हणून परमात्मा जर प्रमाणाचा विषय झाला तर प्रमेय होईल, प्रमेय झाला तर जड होईल, आणि जडाचं ज्ञान करून आपल्याला काही मिळणार नाही। म्हणून तो वृत्ती ज्ञानाचा विषय नाही, म्हणून अवेद्य आहे। पण नाही असं नाही, स्वतःचं स्वरूप आहे। वृत्ती ज्ञानाचा विषयत्व येत नाही, आलं तर फक्त अज्ञान अवलंभंग करण्यापुरतं येतं। म्हणून त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान उभं आहे। जय जयकार करता, जय जय सुसंवेद्या, ते आत्मतत्वच आहे, ब्रह्मतत्व आहे, पण ते कुठं आहे? सर्वांच्या हृदयामध्ये आहे। आणि म्हणून त्याला आत्मरूपा असं म्हणतात, ज्याची सगळीकडे व्याप्ती आहे। शून्य, स्थावर, जंगम, व्यापूनी राहिला सकळ, सगळीकडे आहे ना, सगळीकडे राहिला। आता परमात्मा सगळीकडे कसा आहे? सर्वांच्या हृदय देशी मी आमोका आहे ऐसी, जे बुद्धिस्फुरी हरणेशी ते वस्त्वगामी। सर्वांच्या हृदयामध्ये असं स्फुरण आहे बघा, मी मी असं आहे की नाही? फक्त त्या मीला देह लावायचा नाही। आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये मी मी असं स्फुरण कायम अखंड चालू आहे, सुरूच आहे, ते बंद होत नाही। फक्त त्या मीच्या समोर आपण आपलं नाव लावतो देहाचं, त्यामुळे अडचण आहे। नाहीतर अर्जुनपण न घेता मी ऐसे जे पंडसुता उठ तसे ते तत्वता तयाचे रूप। जे आपलं मी असं स्फुरण आहे ना, त्या मीचं लक्ष जर आपण पाहिलं तर ते आपलं खरं आत्मस्वरूप आहे। न आत्मरूपाने परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये आहे। न व्यापित्वात देशतंतो नित्यत्वान्नापि कालतः न वस्तुतोपि सार्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणि त्रिधा।
सगळीकडे आत्मा आहे. पंचदशीमध्ये आहे ना ते प्रकार सांगितले वृत्तीचे. सात्विक वृत्ती, एक असणारी तामस घोर वृत्ती, अशा काही वृत्तीचे प्रकार आले बघा. सगळीकडे आहे. जशा वृत्ती असतील ना तितका परमात्मा अभिव्यक्त होतो. तामस वृत्तीमध्ये फक्त सद्रूपाने अभिव्यक्त आहे. राजस वृत्तीमध्ये सच्चित वृत्तीने अभिव्यक्त आहे परमात्मा. आणि सात्विक वृत्तीमध्ये मात्र सच्चिदानंद रूपाने अभिव्यक्त आहे. सर्व रूपाने अभिव्यक्त आहे. ज्ञानोबारांची ओवी फार गोड आहे बघा. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा असं म्हणतात, जर मला पूर्वार्ध नाही आठवला तर सांगण्याचा प्रयत्न करा. मी तयांच्या हृदयी समग्र असे, सविस्तर वटत्व जैसे, बीजकणिके माझे असे, आणि बीज कोणवशे वटी जेवी, तेवी आम्हा तया परस्परे, बाहिरी नामाचीच अंतरे, वाचोनी आतोवट वस्तू विचारे, मी तेची ते नाही नाही, ते वर्तत दिसती देही, परी ते देहे ना माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. बघा बरं, सर्वांच्या हृदयदेशी परमात्मा कसा आहे? मी आमुका आहे ऐसी या रूपाने आहे. आणि महापुरुषांच्या हृदयामध्ये समग्र, समग्र म्हणजे सत चित आनंद या सगळ्या रूपाने आहे. एखादा जड पाषाण असतो की नाही, तिथे पण आत्मा आहेच ना. कसा? पाषाण आहे, हे जे आहे शब्द आहे ना, हे आहे म्हणजे सद्रूप आहे. तिथे परमात्मा आहे, फक्त आहे रूपाने आहे. आहे हे त्याचं स्वरूप आहे. अतती व्यापनोती, सगळीकडे ज्याची व्याप्ती आहे त्याला आत्मा असं म्हणतात. आणि परमात्मा सर्व अंतःकरणामध्ये विराजमान असल्यामुळे ज्ञानोबा त्यालाच आत्मरूपा असं म्हणतात. भाव असा, जे स्वसंवेद्य तत्व आहे, ज्याला जगताचं आदी कारणत्व दिलं आहे, वेदाने ज्याचं प्रतिपादन केलं आहे, आणि सगळीकडे व्यापक रूपाने विद्यमान असल्यामुळे त्या आत्मरूपाचं ज्ञानोबा जे जयकार करता, त्या आत्मरूपाला नमस्कार करता. मग आता हेच आत्मरूप सगुण रूपाने व्यक्त होतं का? होतं. मग त्या देवाचं काय स्वरूप आहे ते पुढच्या चरणामध्ये सांगतात. आद्या वेद प्रतिपाद्या स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू. म्हणजे आपल्याला 2-4 पद्धतीने विचार करावा लागेल बरं. म्हणजे ओंकारा, आद्या, वेद प्रतिपाद्या, स्वसंवेद्या, आत्मरूपा, 5 शब्द झाले बरं. आता ओंकार पण नावच आहे की नाही. आणि अशा 5 विशेष रूपाने ज्याचं वर्णन केलं आहे ते कोण आहे? देवा तूचे गणेशो, आत्मरूपा देवा तूच गणेश भगवान आहे. आता ज्ञानोबा या गणेशाचं मंगलाचरणामध्ये वर्णन पुढे जवळपास 20 ओव्यामध्ये करणार आहेत. ते विचार आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.